की हा त्या कबरीमध्ये झोपलेल्या गाडलेल्या औरंगजेबाच्या हड्डीला गेला पाहिजे। शिवाजी महाराजांचे वंश सांगलीमध्ये हिंदू नववर्ष साजरे करीत आहे। म्हणजे 2 तास सांगलीमध्ये एक हिंदूवादी माणसाला भेट द्यायला सुद्धा तलवार भेटत नाही। तो लँड जिहाद असेल, लव जिहाद असेल, तो सगळा काही प्रकार सांगलीतही चालू आहे। एक जिहादी एक पोलीस हे सुद्धा समीकरण नाहीये, त्यापेक्षा जास्त आहे। अरे घुसखोर जास्त आहे महाराष्ट्रामध्ये पोलिसांपेक्षा। प्रत्येक घुसखोराला बाहेर काढण्यासाठी भारत माता की हा आवाज तर इथल्या सांगलीतल्या पाकिस्तानात सुद्धा नाही गेला। आणि आज सुरेश चव्हाणके सांगलीत येणार म्हटल्यानंतर महाराष्ट्राला तर सांगली माहिती आहे, पण मी जेव्हा हिंदीमध्ये टाकलं ना की मी आता सांगलीला जाणार, तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सांगली शब्दाला गुगलवर 16 लाख लोकांनी सर्च केलेला आहे आज, आणि तो संध्याकाळी 6चा आकडा आहे। आणि हा आवाज ते हैदराबादचे 2 नमक हराम आहे ना, गद्दार, त्यांनाही गेला पाहिजे। त्यामुळं भारत माता की दोन्ही हात उचलून तुमचा आवाज चेक केल्याशिवाय मी पुढे जाणारच नाही। जसं वक्ता माईक चेक करतो तसं मी आधी श्रोता चेक करतो। भारत माता की हा आता पुढचा आवाज हा त्या कबरीमध्ये झोपलेल्या गाडलेल्या औरंगजेबाच्या हड्डीला गेला पाहिजे का ज्या मराठ्यांना संपवण्यासाठी, हिंदूंना संपवण्यासाठी त्यांनी अत्याचार केले आणि अनेक नरसंहार केले, त्याचे वंशज आज तिकडे रिक्षा चालवत आहे बंगालमध्ये, आणि आज शिवाजी महाराजांचे वंश सांगलीमध्ये हिंदू नववर्ष साजरे करीत आहे। तो पराजित लोकांचा अत्याचाराचा प्रतीक आहे। तसही मी वेरूळला जात असतो नेहमी, तर मी नेहमी म्हणतो की औरंगजेबाची कबर हलती, तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणतात कसं? मी म्हणले औरंगजेबाला कुणी गाडलं? कुणी गाडलं? महाराणी ताराबाईंनी गाडलं। तुम्ही औरंगजेबाच्या कबरी जवळ जाऊन नुसतं ताराबाई नाव घ्या, औरंगजेब आजही कापतो। म्हणून औरंगाच्या हड्डीला आवाज गेला पाहिजे। दिल्लीला मोदीजींना माहित झालं पाहिजे, मुंबईत देवेंद्रजींना माहित झालं पाहिजे का आज देशातील 10 कोटी घुसखोर काढण्यासाठी सांगलीतला हिंदू गुढीपाडव्याला संकल्प घेत आहे। तयार? बेंबीच्या देठापासून, ठीक आहे? भारत माता की वंदे, गंगा माता की, गायत्री माता की, गौ माता की, अहिल्या माता की, जिजाबाई माता की, आज के आनंद की। आज मंचावर उपस्थित आमदार गोपीचंद पडाळकरजी, ज्यांनी आमच्या जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई असावं हा प्रस्ताव मांडला, त्यावेळी आम्हालाही असं वाटलं काय रे, आम्ही हे नाव का नव्हतं घेतलं, का आम्ही तिथं अन्य नावं घेत होतो। परंतु आमच्या जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात जन्मलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं हे 300वी जयंतीचं वर्ष आहे। आजच्या या दिवसाला एक वेगळं महत्व आहे। त्याचप्रमाणे 3 राजे शिंदे, ज्यांना मी अफजल खानाच्या त्या फोटोमुळे ओळखतो, जो त्यांनी मला आज इथे दिला, त्यांना त्याबद्दल विशेष त्यांचं योगदान तर आहेच आहे, पण ते त्यांच्या स्वभावात सुद्धा कसं घुसलेलं आहे पहा। त्यांनी आज फोटो खरं म्हणजे उघडा पण देऊ शकले असते का नाही, पण त्यांनी ते सुद्धा फाडायचा दिला। म्हणजे कागद असा लावलेला होता की कागद फाडला पाहिजे। त्यामुळं त्यांनी मला त्याच गडावर या वर्षी असं म्हटलं का तुम्ही सांगलीत आले पाहिजे, आणि मी त्यांना डेट चेक न करता म्हणलं का या कामासाठी जी डेट असेल, जो वेळ असेल, मी सांगलीमध्ये येणार, आणि आज मी इथं उभा आहे। मित्रांनो,
आज आपल्याला खूप गंभीर मुद्द्यावर चर्चा करायची आहे, पण दोन गोष्टी आता इथं मला भाषणामध्ये समजल्या. श्रीराम चौकाचा जीर्णोद्धार करायचा आहे आणि त्याला काहीतरी अडचण आहे. हे कोण ठरवणार? अधिकारी ठरवणार का जीर्णोद्धार होणार का नाही होणार? हे तुम्ही आम्ही ठरवणार. या देशाचे मालक आम्ही आहे, अधिकारी नौकर आहे. आणि कुठल्याही पुण्य कामाला सुरू करण्याचा आजच्या पेक्षा चांगला दिवस असू शकतो का? त्यामुळे ही सभा संपली का त्या चौकात जाऊन आम्ही नारळ फोडून त्याच्या जीर्णोद्धाराची घोषणा करणार. कल करे सो आज करे सो अभी. त्यामुळं या सांगलीशी आता माझं आधी सांगलीबद्दल मला आकर्षण होतं, कारण या सांगलीमध्ये 90 वर्षाचा एक युवक राहतो जो सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये अजून तारुण्य आणतो. त्या भिडे गुरुजींना सुद्धा भेटायला मी सांगली पहिल्यांदा आलो, ते त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. आणि गुरुजींनी ज्या ज्या वेळी बोलवलं, ज्या ज्या मोहिमेला बोलवलं, त्यावेळी मी आलेलो आहे. सांगलीवाल्यांना तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही, पण शिवाजी महाराज आणि एकूणच मराठ्यांच्या बरोबर देशभरामध्ये गेलेले या ठिकाणचे लोक सोनं गाळण्याचं जे काम आहे, म्हणजे त्यावेळी सुद्धा आता एवढं सोनं एकत्र यायचं तर मग ते काय तसं दागिन्यात नव्हते आणले जात, ते विटा बनवल्या जायच्या. आजही पूर्ण देशात सोनं गाळण्याचं काम करणारे लोक हे सांगली आणि सातारा जिल्ह्यातले आहे. कुठेही जा तुम्ही, बंगालमध्ये जा नाही तर कुठेही जा. सांगलीबद्दल म्हणाल तर सांगलीबद्दलची एक महत्वाची अजून मला जी गोष्ट वाटते ती ही का शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सगळ्यात जास्त लोक ज्या परिसरातून होती तो परिसर सांगली जिल्हा आहे. या रक्ताला पुन्हा चेतवणं, पुन्हा जागवणं, पुन्हा उसाळी देणं सोपं आहे. आणि म्हणून या देशाचं इस्लामीकरण जर थांबवायचं असेल तर सांगलीतून आवाज दिला पाहिजे. हे रक्त जर पुन्हा उभं राहिलं तर पुन्हा कधीही हिरवा झेंडा वर येणार नाही. मी परवा ओडिसाला गेलो होतो, धर्मेंद्र प्रधानांच्या वडिलांचं 10वं होतं, तर दर्शनाला तिथं पुरीला गेलो. तर जो मला त्या ठिकाणी एक पुजारी भेटला, त्यांनी सांगितलं का आम्ही नागपूरच्या भोसल्यांबरोबर आलेलो आहेत 250 वर्षापूर्वी आणि आजही इथं राहतो. म्हणलं पण महाराष्ट्रातून आले, ठीक आहे, कुठल्या जिल्ह्याचे आहे? त्यांनी सांगितलं का आम्ही सांगली जिल्ह्याचे आहे, म्हणजे जगन्नाथाचा पुजारी. या सांगलीबद्दल एक गंभीर कारण तात्कालिकपणा आहे. ते असं आहे की या देशामध्ये 10 कोटी घुसखोर आहे आणि या 10 कोटी घुसखोरात महाराष्ट्रात 1 कोटी आहे, त्यात मुंबईत 40 लाख आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आकडे, त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये 2.5 ते 3 लाख घुसखोर, म्हणजे रोहिंग्या, बांगलादेशी, पाकिस्तानी, अफगाणी, 71 देशाचे घुसखोर या देशामध्ये राहतात. 3 लाख आकडा छोटा आहे का मोठा आहे? हा, पाठीमाग मोठा आहे ना. तुम्ही घरामध्ये एक मच्छर आला तरी त्याला मारून टाकता, मारतो का नाही आपण? म्हणजे मच्छर आदमी को हिजड़ा बनाता है. तो नाना पाटेकरांनी म्हणलं होतं ना, काय म्हणलं होतं? एक मच्छर साला. तर हा घुसखोर काय काय करीत असेल, हा देशाला किती नुकसान पोहोचवित असेल. त्यामुळे या घुसखोरांचा एवढा मोठा आकडा अगदी मी तुम्हाला तालुक्यावार देऊ शकतो, कुठं किती आहे. आज तेही एक महत्वाचं कारण आहे का या ठिकाणी सांगलीला यायचंय. अजून एक महत्वाचं कारण आहे, श्रीराम चौकाच्या जीर्णोद्धाराला विरोध होतो, पण महाराष्ट्राचा दुश्मन नंबर 1 ज्याला लोक सुलतान म्हणते आणि ज्याला मी टिपू सैतान म्हणतो, त्याची जयंती सांगलीत साजरी व्हायला लागली आहे. आणि ह्यावेळी तर कितीतरी डीजे लागलेले होते म्हणे त्याच्या जयंतीला. टिपू तर मानवतेचा दुश्मन होता,
परंतु तो सगळ्यात मोठा दुश्मन जर कोणाचा होता, सगळ्यात जास्त लढाया त्याच्या जर कोणाच्या बरोबर झाल्या आणि तो हारला, ते होते मराठे. मग महाराष्ट्रामध्ये टिपूची जयंती झाली पाहिजे का? हा दक्षिणेतला औरंगजेब आहे. मी ज्यावेळी टिपूचं नाव घेतो त्यावेळी त्याला दोन विशेषण लावतो. एक म्हणजे दक्षिणेतला औरंगजेब आणि दुसरं टिपू सैतान. आजपासून टिपू सुलतान म्हणायचं का? ज्या ठिकाणी ते नाव दिसल तिथं सैतान लिहायचं. आणि त्याची जर सांगलीमध्ये जयंती साजरी होत असेल तर मग सांगली मधल्या व्हायरसची संख्या जास्त आहे, गद्दारीची नमक हरामाची संख्या जास्त आहे. औरंगजेबाचा समर्थन करणारा राष्ट्रीय गद्दार आणि टिपू सैतानचं समर्थन करणारा राज्याचा गद्दार, कारण या राज्याचाही तो दुश्मन आहे. त्याची जयंती तर होती, ती या नंतर या जिल्ह्यात शहरात टिपू सैतानची जयंती साजरी झाली पाहिजे का? जेवढा आपण गंभीर औरंगजेबाच्या बाबतीत आहे ना, तेवढंच गंभीर याच्या बाबतीत पाहिजे. या लिटमस टेस्ट आहे, कोण गद्दार आहे, नमक हराम आहे, हे शोधण्यापैकी हे एक लक्षण आहे की तो टिपूची जयंती करतो म्हणजे तो सुद्धा नमक हराम आहे. आणि ही संख्या आजकाल आपल्याकडं वाढत चाललेली आहे. मित्रांनो, हेही महत्वाचं काम आहे. दुसरं मला सांगा, या जिल्ह्यामध्ये कवठे महांकाळमध्ये बद्रीनाथ धाम, आता नाव काय झालं त्याचं? बद्रुद्दीन दर्गा झालं ना. वक्फ बोर्डाने त्याची जमीन हडपली. म्हणजे एक प्रकारे देशभरामध्ये जे काय जिहादी करतात, तो लँड जिहाद असेल, लव जिहाद असेल, तो सगळा काही प्रकार सांगलीतही चालू आहे. आम्ही तर दिल्लीत बसून असं म्हणतो काय, सांगली, सातारा, कोल्हापूर हा जो परिसर आहे हा राजांच्या सहवासाचा परिसर आहे, सैनिकांच्या सहवासाचा परिसर आहे. आज तुम्ही आम्ही या ज्या भगव्या टोप्या घालून इथं बसलेलो आहे, भले आम्ही दिल्लीत राहत असू, हिंदू नाव लावतो, या देशाचा प्रधानमंत्री हिंदू नाव लावतो, ते सुद्धा तुमच्या पूर्वजांनी केलेल्या संघर्षाचं फळ आहे. त्यांना सुद्धा आज आठवण काढली पाहिजे. आपण त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या पाहिजे का आमच्या पूर्वजांनी हे बलिदान दिलेलं होतं. मित्रांनो, पण आज सांगली जसं बाकीच्या ठिकाणच्या समस्या आहे, मला सांगा, आता नागपूरमध्ये काही लांड्यांनी हा दोष घातला ना, जर सांगलीत घालायला ते आले तर काय वेगळी परिस्थिती हो. काय झालं नागपूरमध्ये? नागपूरमध्ये ज्या वेळी त्यांनी हैदोस घालायला सुरुवात केली तर नागपूरचे लोक पोलिसला फोन करत होते. पोलिसला, स्वतः पोलीस काय करीत होते? वाचलं असेल ना, काय करीत होते पोलीस? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलीसच पळत होते. आणि ते हरामखोर आमच्या पोलीस महिलांची छेड काढीत होते. मग पोलीस तुम्हाला वाचवतील का? जरा स्पष्ट बोला, वाचवतील का? आणि पोलिसांची संख्या जास्त आहे का जिहाद्यांची संख्या जास्त आहे? एक जिहादी एक पोलीस हे सुद्धा समीकरण नाहीये, त्यापेक्षा जास्त आहे. अरे घुसखोर जास्त आहे महाराष्ट्रामध्ये पोलिसांपेक्षा. नुसतं पोलीस नाही, पोलीस, पॅरामिलिटरी, रिझर्व्ह पोलीस, होमगार्ड, एनसीसी या सगळ्यांना जोडा तरी घुसखोर जास्त आहे. म्हणून हे समीकरण आज या गुढी पाडव्याच्या दिवशी डोक्यात ठेवा का दंगा झाला तर पोलीस वाचवणार का? वाचू शकत नाही. गणितात बसत नाही, समीकरणात बसत नाही. एकत्र सगळ्या महाराष्ट्रात दंगे झाले तर तुम्हाला वाचवायला कोण फक्त येणार? कोण? तिकडे मागे समजलेलं दिसत नाही. तुम्हाला वाचवणार कोण? म्हणा आम्ही. स्वतःला तुम्हाला वाचवणार कोण? आणि तुम्ही दुसऱ्याला वाचवायचंय. आजकाल हिंदूंची अवस्था कशी आहे? एखाद्या मुस्लिम एरियातून जाताना सायकलचा धक्का जरी लागला तर 100-500 मुसलमान एकत्र यायला किती वेळ लागतो? 2-4 मिनिटं. ते विचारित नाही का काय झालं, कोण बरोबर आहे, कोणाची चूक आहे, येता की नाही? आणि आपल्या बाबतीत झालं तर 100 लोक गोळा करायला किती वेळ लागतो?
शेजारी जरी काही झालं तरी शेजारचा हिंदू येत नाही, कारण ज्यावेळी त्याच्यावर वेळ आलेली असते त्यावेळी तुम्ही गेलेले नसतात. आणि म्हणून मित्रांनो, या सांगलीमध्ये जर नागपूर होऊ द्यायचं नसल, या सांगलीचं मालेगाव होऊ द्यायचं नसल, या सांगलीचा मुंब्रा होऊ द्यायचं नसल, या सांगलीची भिवंडी होऊ द्यायची नसल, होऊ द्यायची नाही ना? होऊ द्यायची का? कारण जर असं झालं तर आया बहिणी सुरक्षित राहणार नाही. आणि म्हणून या सांगलीला बदलवलं पाहिजे. त्याचा संकल्प घेणारं संघटन या ठिकाणी आहे. ते वर्षानुवर्ष काम करतं. राजांनी पूर्ण आयुष्य अफजल खानाच्या विषयामध्ये लावलं. अहो हे प्रतीक आहे. काय फरक पडतो एखादा थडगा असल्याने, असं म्हणणारे त्यांनाही अनेक भेटले असतील, आम्हाला अनेक भेटता. आम्ही अनेक ठिकाणचे नावं बदलत असतो, थडगे तोडून टाकत असतो. तुम्हाला माहिती आहे ना, उत्तराखंडमध्ये आम्ही एक डेडलाईन दिली होती का या तारखेपर्यंत महाशिवरात्र, जर एक लिस्ट पण दिली होती, जर थडगे हटले नाही तर आम्ही तोडणार. या देशात विक्रम झाला. तुम्ही सगळे पण हे रेकॉर्ड लक्षात ठेवा. उत्तराखंडमध्ये फक्त 6 महिन्यात 10,000 थडगे तोडल्या गेले. आणि विशेष सांगतो, 10,000 पैकी एकाही थडग्यामध्ये खाली कुणी झोपलेलाच नव्हता. एकही नव्हता, एकाही थडग्यात नव्हता. आणि हाच दावा मी कॅमेऱ्यावर केला होता. म्हणलं जर एक थडग्यामध्ये, मुख्यमंत्र्याला टीव्हीवर म्हणलं होतं का जर एक थडग्यामध्ये जरी सुद्धा कुणी डेड बॉडी भेटली तर त्याच्या हत्येचा आरोप सुरेश चव्हाणकेवर लावा. लागला नाही. कारण काय, त्यात कुणी नव्हतंच. असंच कुठेतरी काही 4 विटा ठेवल्या जातात. त्या विटावर नंतर एक सफेद चुना लावला जातो. तो चुना फक्त विटांना नाही लावला जात, तुमच्या माझ्या देशाच्या संपत्तीला लावला जातो. मग त्याच्यावर एक चादर चढवल्या जाती. आपलेच काही मूर्ख हिंदू तिथं जातात, डोकं टेकावतात. मग हळूहळू त्याची मजार होती, मग त्याची मस्जिद होती, मग त्याचा मदरसा त्या ठिकाणी येतो. मग त्या मदरसामध्ये उत्तर प्रदेशच्या देवबंदचा एक कठमुल्ला येतो. मग हळूहळू अफगाणिस्तानचा येतो, पाकिस्तानचा येतो. या देशामध्ये इतक्या देशातले लोक येतात. आता सांगलीमध्ये इम्तिजा झाला, माहितीये? आता एक झाला. मी त्यावेळी प्रशासनाला कळवलं होतं का 16 देशातले मुसलमान आले होते. मुंबईमधला झाला, त्याला 71 देशातले आलेले होते. हे सगळे आकडे विदेश विभागाकडे एअरपोर्ट मधल्या इमिग्रेशन मध्ये असतात. पण आपल्याला माहित असतं का? नाही. आपण विचार करतो चालेल सरकार वाचवेल. अहो सरकार वाचवेल कधी? छोट्या मोठ्या घटना असेल तर. आपण पाकिस्तानची फार चिंता करतो, पण आपल्या देशातल्या 77 वर्षाच्या इतिहासामध्ये भारतीय सेनेने पाकिस्तानला 1 सेंटीमीटर हिंदुस्थानात येऊ दिलं नाही. पण तुम्ही आम्ही या भाईचाऱ्याच्या भूताच्या नादी लागून हिंदुस्थानामध्ये लाखो एकराचे पाकिस्तान बनवलेले आहे. या सांगलीत सुद्धा कधी काळी मुसलमान होते का? होते का? आणि आज सांगलीची दंगल मला आठवते. त्यावेळी मी दिल्लीत ऑलरेडी गेलेलो होतो राहायला. आजही सांगलीची दंगल आठवत असेल, ज्यांचं वय ज्यांना समजत असेल त्यांना आठवत असेल. अशी दंगल पुन्हा होऊ द्यायची का? पण होऊ शकते का नाही? ही कुणी थांबवलेली आहे? तुम्ही नाही थांबवलेली. त्यांनी ठरवलेलं नाही अजून दंगल करायची. ज्या दिवशी ते ठरवतील त्या दिवशी ते दंगल करू शकतील. तुमच्याकडे काय थांबवायला? सांगा काय? आज तुमचा किस्सा सांगतो. मी ज्या शहरात जातो, माझं स्वागत मी फुलांनी करीत नाही, मी फुल घेत नाही, मी शस्त्र घेतो. मग राजांना माहित झालं संध्याकाळी 6 वाजता की शस्त्र पाहिजे. सांगलीतून शस्त्र खरीदण्यासाठी त्यांनी आपले कार्यकर्ते पाठवले. सांगलीतल्या कोणत्याही दुकानात तलवार भेटली नाही. त्यांनी त्यांच्या घरातली तलवार आज मला दिली. म्हणजे 2 तास सांगलीमध्ये एक हिंदूवादी माणसाला भेट द्यायला सुद्धा तलवार भेटत नाही. चिंतेची बाब आहे की नाही? आहे का नाही पाठीमाग? आपण कोणाच्या भरोश्यावर बसलेलो आहे? कोणाच्या भरोश्यावर बसलो? हे तुम्हालाच करायचंय. तुम्ही केल्याशिवाय होणार नाही, दुसरा कोणी येणार नाही. हा संकल्प घ्यायचा आहे. समस्या सांगण्याआधी तुम्ही उपाय आहात हे सांगण्यासाठी भूमिका मांडतोय.
आणि म्हणून मित्रांनो, या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये फक्त तुम्हाला सांगली नाही वाचवायची आहे. काय काय वाचवायचं आहे? काय वाचवायचं आहे? अजून महाराष्ट्र वाचवायचा आहे की नाही? देश वाचवायचा आहे की नाही? कोण वाचवणार देश? ज्यावेळी अटक पासून कटक पर्यंत हिरवा झेंडा लागला होता, त्यावेळी कोण गेलं होतं? कोणाचे पूर्वज? तुमचे, माझे पूर्वज. आणि आज पुन्हा जर ही गरज पडली आणि भारत मातेने आवाज दिला, आपण गाण्यात म्हणतो ना का हिमालय ज्या ज्या वेळी बोलवतो त्या त्यावेळी सह्याद्री जातो. आता जाण्याची स्थिती आहे का? सांगली सातारा भागातून तरी आता पोरं आर्मी मध्ये जात आहे, पॅरामिलिटरीत जात आहे. माझ्या सुरक्षेत अनेक वेळा पॅरामिलिटरीत सीआरपीएफचे वगैरे या भागातले मुलं येतात. पण तुम्हाला माहिती आहे, फक्त 10 वर्षांनी या भारतीय सेनेमध्ये आणि पॅरामिलिटरी मध्ये जाण्यासाठी हिंदूंचे त्या वयोगटाचे मुलं नसणार आहे. फक्त 10 वर्षांनी. म्हणजे आजचा जो 13 वर्ष वयोगटाचा 8 वर्ष वयोगटाचा मुलगा आहे, त्याची संख्या पुढच्या पिढीमध्ये इतकी कमी होणार आहे का सेनेत, आर्मीत जाण्यासाठी, भारतीय सेनेत जाण्यासाठी, फौजेत जाण्यासाठी आपल्याकडे मुलं नसणार आहे. आणि मग जर ते गेले तर देश सुरक्षित राहणार आहे का? म्हणजे तुमचं घर सुरक्षित नाही, तुमची गल्ली सुरक्षित नाही, तुमचं शहर सुरक्षित नाही, तुमचे राज्य सुरक्षित नाही, देश सुरक्षित नाही आणि सीमा सुद्धा सुरक्षित राहणार नाही. आता याचा उपाय काय? याचा उपाय एक आहे. मी गणिताचा हिशोब करणारा माणूस आहे, पत्रकार आहे, आकड्यामध्ये बोलतो आणि म्हणून एक उपाय सांगतो. आज हे सभा चालू आहे. आतापर्यंत सभेमध्ये झालेल्या वेळेच्या अनुसार मुसलमानांनी 6,500 मुलांना जन्म दिला. सभा सुरू झाल्यापासूनचा आकडा सांगतोय. आजकाल चॅट जीपीटीचा AI चे दिवस आहे. फक्त तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला विचारा का मागच्या 2 तासामध्ये मुसलमान मुलांच्या झालेल्या जन्माचा आकडा किती. आता गुगल करायची गरज नाहीये. पुढचे दिवस आलेले आहे. प्रतिदिन जन्माला येणारे किती, तासाला किती मिनिटापासून सभा चालू आहे, सभा संपल तोपर्यंत 7,500-8,000 हजार मुलं जन्माला आलेले असतील. तुमचे किती हो? किती? 100 पैकी 67 मुलं मुसलमानांचे जन्माला येतात. किती? हे आकडे सांगता ना. हे काय हे कुठून स्वर्गातून किंवा चंद्राहून आणायचे नाही आकडे. हे आकडे आज अवेलेबल आहे. मग मला सांगा, वाढणार संख्या कोणाची? ही डेमोक्रेसी आहे. हे पडाळकर जे आज इथं आमदार बसलेले हे हिंदू मतदान करते म्हणून ना. किती तेज तरार नेता असेल, त्यांच्या मतदारसंघात हिंदूच नाही राहिला तर ते यांना निवडून देतील का? देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री होतील का? देशाचा प्रधानमंत्री मोदी होऊ शकते का? आणि मग दिल्लीच्या गादीवर जर औरंगजेब बसला, खिलजी बसला, तर तुमची माझी सामान्य हिंदूची बहीण, बायको, मुलगी सोडा, राजाची पद्मिनी सुद्धा सुरक्षित राहत नाही. मग असं होऊ द्यायचंय का? उपाय काय? तुम्ही तर जन्माला, आता इथं सगळे कट्टर आहे मला माहिती आहे, कारण आमच्या सभेला काही सेक्युलर कोणी येत नाही. मी तुम्हाला विचारतो, 4 मुलं आहे अशा हिंदूंनी हात वर करा, ज्याचे 4 मुलं आहे. पहा, कॅमेऱ्यात दाखवा. पूर्ण सांगलीच्या सभेमध्ये तिकडं पाठीमागे एक आहे जे मागच्या पिढीचे आहे, आणि इथं कुणीतरी किती आहे? उभा राहा ताई, उभे राहा, तुम्ही उभे राहा. फक्त एक शेरणी आहे. वर या इकडे. म्हणजे मला सांगा, पडाळकरजी चिंतेची बाब आहे का नाही राजे? म्हणजे हिंदूंच्या सभेमध्ये दिल्लीहून आलेला वक्त्याला ऐकायला कट्टर हिंदू सांगलीतला उभा आहे, पण 4 मुलं कोण? एकही हात वर झाला नाही. या ताई इकडे ही तलवार मला जी तलवार दिली त्यांना देतो. माझी तलवार मिस्टर आहे किती यांचे? हो इकडे या. अहो भाषण महत्वाची नाहीये,
हे पाहिजे. या सभेमुळे 5-25 हिंदूंनी 2-4 जन्माला घातले तर सुरेश चव्हाणकेची ही सभा सक्सेस झाली. भाषणाने हिंदू वाचणार नाही, वाचणारे आकड्यानी, नंबरनी, संख्येनी. आणि म्हणून ही संख्या महत्वाची आहे. या दोघी पती पत्नींचा सत्कार होईपर्यंत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. कंटिन्यू जोरात या. असं आहे, तुम्ही सगळ्यात चांगले किंवा तुम्ही आहे तसे कुठे दिसता माहितीये का? आरशामध्ये. मी आज सांगलींच्या कट्टर हिंदूंचा आरसा दाखवला का तुमच्याकडे फक्त एक परिवार आहे, एक, ज्यांच्याकडे एवढे मुलं आहे. मग अशी संख्या जर तुमची असल तर दुसऱ्यांची काय स्थिती असेल? आकडे सांगतो, कारण मी आकड्यात बोलतो. दिल्लीमध्ये 2 हिंदू मिळून 1.3 हिंदू जन्माला घालतात. बँगलोरमध्ये 0.8, 2 हिंदू मिळून 1 हिंदू सुद्धा जन्माला घालीत नाही. मुंबईमध्ये 2 हिंदू मिळून 1.1, पुण्यामध्ये 1.3, संभाजीनगरमध्ये 1.6, नागपूरमध्ये 1.5. म्हणजे कुठेही 2 नाहीये. 2 हिंदू मिळून जर 2 हिंदू सुद्धा हिंदू समाजाला परत देणार नसाल तर ही धर्माशी सुद्धा गद्दारी नाहीये का? आहे का नाही? स्वतःवर आली तर बोलायला तयार नाही. 2, मला सांगा, येस नो मध्ये सांगा, 2 हिंदू मिळून हिंदू समाजाला जर 2ही परत देणार नसल तर आम्ही गद्दार आहे का नाही? पण आजची पिढी ते ऐकायला तयार नाही. जेवढा जास्त सुशिक्षित तेवढे मुलं कमी, जेवढा जास्त अमीर, गरीब, जास्त श्रीमंत तेवढे मुलं कमी. याची स्थिती आहे. आणि म्हणून मित्रांनो, समोरची संख्या कमी करायची हा एक उपाय असू शकतो. आमदार साहेब मला म्हणत होते काय उपाय? आता हे एवढं मोठं वादळ आलेलं आहे, उपाय 2 आहे. एक, मी पूर्ण देशाची एक यात्रा काढली होती, जनसंख्या नियंत्रण यात्रा. इथं पण आलो होतो 18 मध्ये. आणि आम्ही मागणी केली होती 1952 साली नारा दिला होता. कायदा नव्हता, फक्त नारा होता. काय नारा होता? हम दो हमारे दो. आणि हिंदूंनी त्याला वेद मंत्रासारखं पालन केलं. आणि आम्ही पिढ्यांमध्ये आमच्याकडे इतके मुलं असायची ना, आता किती झाली? 2 वर आली, 1 वर आली. आकडा मी तुम्हाला सांगितला. मग मला सांगा, एवढ्या मोठ्या, तुम्ही चिंता करायची गरज नाही. बसा बस बस, पाहतील ना ते, काळजी करू नका. आज सगळ्यांचं लक्ष सांगलीकडे आहे. इथं कोणी वळवळ करायचा प्रयत्न केला तर दिल्लीला पोहोचायच्या अशी संपून टाकू. एक कॅमेरा पुढे बोलतोय. कॅमेरा हा फक्त माझ्या चॅनलवर लाईव्ह नाही चालू आहे. इथं पोलीसवाले पण कॅमेरा घेऊन बसलेले आहे. तुमची चूक नाहीये. तुमच्या साहेबाला सांगा हे मस्जिदीमध्ये लावा, माहित होईल काय होतंय ते. हे कसाई खाण्यामध्ये लावा, माहित होईल किती गाय कापल्या जात्या. अहो इथं जे होणार आहे, इथं सुरेश चव्हाणके मतदान मागायला आलेला नाहीये, कुठल्या पार्टीला मतदान द्या सांगायला आलेलो नाहीये. जर जे काही बोलतो ते राष्ट्र धर्मासाठी बोलतोय. आणि माझ्यावर आधीच 1831 FIR आहे. किती? या जगात कोणावर नाहीये. मला काही फरक पडत नाही, 1832 होतील. त्यामुळे हा कॅमेरा तिकडे लावा, हरकत नाही. आता मुद्दा चालू होता, करायचं काय? तर पहिला उपाय जनसंख्या नियंत्रण. आणि हे जनसंख्या नियंत्रणसाठी मी आधी म्हणत होतो, हम दो हमारे दो तो सबके दो. म्हणजे सगळ्यांची संख्या नियंत्रित झाली पाहिजे. हिंदूचे 2, मुसलमानाचे 2. पण आता स्थिती मागच्या
8 वर्षात इतकी विक्राळ झालेली आहे का आता जनसंख्या नियंत्रण कायदा सुरेश चव्हाणके म्हणत नाही, आता मी म्हणतो मुस्लिम जनसंख्या नियंत्रण कायदा आला पाहिजे. आता अनेक जण म्हणतील राव पत्रकार आहे राव, काय असं तुम्ही बोलते, असं होऊ शकतं का? उदाहरण देतो, कारण मी बाप दाखव नाही तर पुराव्यात बोलतो. सिंगापूर नावाचा देश आहे, जवळून सुरुवात करतो. त्या देशात नियम आहे का त्या देशात कोणत्या वंशाचे किती लोक राहणार, म्हणजे भारतीय वंशाची जनसंख्या किती पॅटर्न ठरलेला आहे, त्यापेक्षा जास्त तिथल्या महिला भारतीय वंशाच्या जर गर्भवती असतील तर ते सरकारी खर्चाने भारतात त्यांना विमानाने पाठवतात. कारण काय, तिथं जन्मानी नागरिकता मिळती, जन्म देऊ देत नाही. मग सिंगापूर मध्ये जर होऊ शकतं तिथं होऊ शकतं का नाही हो? असे मुस्लिम देश आहे सगळे खाडी देश, ज्या खाडी देशांमध्ये तुम्ही 40 वर्ष 50 वर्ष जरी राहिले तरी तुम्हाला नागरिकता मिळत नाही. मग भारताची नागरिकता काय खिरापत आहे का? एक एक इंच जमीन वाचवण्यासाठी आमच्या पूर्वजांनी प्राणाची आहुती दिली. मित्रांनो, त्यामुळे या देशात पहिला उपाय जनसंख्या नियंत्रण कायदा आला पाहिजे. दुसरा उपाय काय, आज मुसलमानांची जी जनसंख्या भारतात आहे त्या संख्येचा 25% हिस्सा, एकूण मुस्लिम जनसंख्येचा 25% हिस्सा हा घुसखोरांचा आहे. घुसखोर म्हणजे कोण? बांगलादेशी. दुसरे कोण तुम्हाला माहित पाहिजे कमीत कमी. हे घुसखोर म्हणजे जे विदेशी नागरिक आहे, ज्यांना या देशाची नागरिकता नाही, त्यांच्या देशांचे जरा नाव घ्या. कोणता देश? नाव माहित नाही, पण आता कसे तुम्ही त्यांना बाहेर काढणार हो? पहिला सगळ्यात जास्त कोण? बांगलादेश. दुसरा कोण? म्यानमार तिसऱ्या नंबरला आहे. तुम्हाला माहिती आहे बांगलादेश नंतर सगळ्यात जास्त घुसखोर या देशात कुठले असतील तर पाकिस्तानातले आहे. 3 नंबरला अफगाणिस्तान आहे. 4 नंबरला जाऊन म्यानमार म्हणजे रोहिंग्या आहे. असे 71 देशातले घुसखोर हिंदुस्थानात राहतात. जर मुसलमानांची संख्या कमी आपली वाढू शकते का? लगेच नाही वाढत. आणि जर पाकिस्तान दिला तर इथं बच्चे पैदा करने की छूट देना जरूरी है का? 4 बीबिया और 44 बच्चे कार्यक्रम चालू आहे. म्हणून त्यांचे घटवले पाहिजे आणि तेच राष्ट्रहिताचं आहे. आणि म्हणून मी सांगितलं का मुस्लिम जनसंख्या कमी करण्यासाठी 25% जनसंख्या घुसखोरांची आहे. कशी आली हो ही संख्या? काही पत्रकार मित्र इथं बसलेले असतील, ते म्हणतील की एक संपादक सांगू लागला 10 कोटी लोक. कसं काय हो? खूप सिंपल. भारत सरकारने 1971 पासून म्हणजे बांगलादेशाची निर्मिती झाल्यापासून लोकसभेमध्ये आणि विविध न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट आणि आकडे दिलेले का भारतामध्ये घुसखोर किती, त्या आकड्याला तुम्ही काढा. आता तो आकडा कधीचा मानायचा हो? तर आम्ही आंदोलन चालू केलं ऑगस्टमध्ये, त्यावेळी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. आम्ही फक्त सभेत जात नाही, सगळे साम दाम दंड भेद सुप्रीम कोर्टात गेलो. कोर्टाला सांगितलं का घुसखोरीची डेट तय करा, ठरवा. कोर्टाने सांगितलं 25 मार्च 1971 नंतर जो कुणी आला असेल, बांगलादेशाबरोबर ट्रीटी त्या दिवशी संपते, त्यानंतर जेवढे कुणी आले असेल त्यांनी जेवढ्या पिढ्या जन्माला घातल्या असतील ते सगळे घुसखोर आहे. न्यायालयाचा धन्यवाद, त्यांनी व्याख्या स्पष्ट केली. म्हणजे भारतामध्ये जन्म घेतला म्हणजे जन्माने नागरिकता मिळते असं जर कोणाला वाटत असेल तर ते चूक आहे. अनेक जण असे तुम्हाला भेटतील, ते म्हणतील अहो काय त्यांनी तर इथे जन्म घेतला. अरे जन्म घेतला तरी नागरिकता नाही. हा कायदा आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2024 मध्ये हा आदेश दिलेला आहे. मग आम्ही म्हटलं सरकारने आता तुम्ही इथं ताबडतोब करून पाहू शकता की 1971 मध्ये आलेली संख्या, सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेली संख्या आणि मुसलमानांचा बर्थ रेट जर टाकला तर 10 कोटी संख्या हिंदुस्थानात येते. किती बोलायचंय? किती? 10 कोटी. या जगाच्या पाठीवर खूप मोजके देश आहे ज्यांची जनसंख्या 10 कोटी आहे. मग एक माणसावर किती खर्च होतो?
20 लाख कोटीचं बजेट आहे आपल्या देशाचं, यावर्षी थोडं वाढलं. दरडोही माणसांवर होणारा खर्च इतका जास्त आहे का अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट हे घुसखोरांसाठी दिलं तरी वाचणार नाही. कारण त्यात इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च असतो. फार बारीक डिटेलमध्ये न जाता थोडक्यात मी हे सांगू इच्छितो का घुसखोरांना बांगलादेशी रोहिंग्यांना बाहेर काढलं पाहिजे तर आपण संख्येमध्ये आपल्याला 10 वर्ष हातात मिळतील. किती मिळतील? 10. कारण आता जर त्यांना नाही काढलं तर आपण एकूण 2047 मध्ये हिंदू अल्पसंख्याक झालेला असेल. 2047 तर सगळे पाहणार आहे. इथं पाहणार का नाही? किती वर्ष शिल्लक आहे 47 लावून? 25 चालू आहे फक्त. म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहाल का आपण अल्पसंख्याक झालो, म्हणजे मुसलमानांपेक्षा संख्येत घटलो. चालेल का? हे चालेल का? आणि म्हणून घुसखोरांना बाहेर काढा म्हणता म्हणजे तुम्ही विदेशी नागरिकांना, गैरकानूनी लोकांना बाहेर काढा असं म्हणता. हे कायद्याने चूक आहे का? मुसलमानांना बाहेर काढा म्हणणं कदाचित टेक्निकल भाषेत चुकीचं असू शकतं, तसंही ते चुकीचं नाहीये. कारण इस्लामच्या नावाने पाकिस्तान दिल्यानंतर इथं मुसलमान राहण्याचं काही कारण नव्हतं. आणि हे सुरेश चव्हाणके 2025 ला नाही म्हणत आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, लिहून ठेवलेलं आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी म्हणलं का मी विभाजनाला तर स्वीकार करील जर शेवटचा मुसलमान पाकिस्तानात जाईल आणि शेवटचा हिंदू हिंदुस्थानात येईल. मग सुरेश चव्हाणकेचं ऐकू नका, तो हिंदूवादी आहे. पण बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या काँग्रेस आणि शरद पवारांना मी विचारतो, बाबासाहेबांना मानता का नाही? का फक्त बाबासाहेबांच्या लोकांचे मत पाहिजे? आणि म्हणून बाबासाहेबांचं स्वप्न त्या आकड्याकडे न जाता मी फक्त हे म्हणू इच्छितो का घुसखोरांना बाहेर काढा हे कायद्याने म्हणणं चूक आहे का बरोबर? मानवतेच्या दृष्टीने चूक आहे का बरोबर? नैतिकतेच्या दृष्टीने चूक आहे का बरोबर? आर्थिक दृष्टीने चूक आहे का बरोबर? सगळ्या दृष्टीने बरोबर आहे. बाहेर काढलं पाहिजे. प्रत्येक देश काढतो. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही हे आंदोलन चालवित होतो त्यावेळी अमेरिकेची निवडणूक चालू होती. आणि अमेरिकेची निवडणूक यावेळी जो ट्रम्प एवढ्या मोठ्या थंपिंग वोटिंगनी निवडून आला त्यावेळी अमेरिकेच्या इलेक्शनचा मुद्दा होता घुसखोरांना बाहेर काढणार. आणि अमेरिकेत ते निवडून आले. आता दिल्लीची इलेक्शन झाली जिथं केजरीवाल होते, ती निवडणूक कोणत्या मुद्द्यावर झाली? घुसखोर. आणि जिंकले. म्हणजे हा मुद्दा आता लोकांना समजू राहिला, अमेरिका सारख्या देशाला समजू राहिला. मग आपल्याला समजायला पाहिजे का नाही? पाहिजे. पण हा समजणार कसा? काय उपाय आहे त्याला? हे बाहेर कसे निघणार? त्याच्यासाठी एक कायदा आहे, एक व्यवस्था आहे. त्याला घटनेत संसदेने बनवलेल्या व्यवस्थेत म्हणतात नॅशनल रजिस्टर फॉर सिटीजन, भारतीय नागरिकांची सूची, म्हणजे NRC. मग या देशामध्ये काय आलं पाहिजे? काय आलं पाहिजे? जर तुम्ही बोलले नाही, लक्षात ठेवलं नाही तर तुम्ही दुसऱ्याला काय सांगणार आहे? या देशात काय आलं पाहिजे? NRC आली पाहिजे. कोण आणणार? आपण नाही आणणार, मोदी आणणार. पण आणायला कोण लावणार? आपण लावणार. मग भाजपवाला भेटला का त्यांना काय विचारायचं? हे पाऊस पाणी बाकीचं नंतर, आधी काय सांगा? उद्यापासून पडाळकरची भेटले का काय विचारायचं? NRC कधी आणणार सांगा? ठीक आहे ना? या ताई पण भाजपमध्येच आहे, भाजपमध्येच आहे ना? मग ह्या सुद्धा उद्या भेटल्यावर काय म्हणणार? काय म्हणणार? हा नाही नाही आपल्याच वहिनी आहे. चालेल का? नाही, हे सत्ताधारी लोक आहे. आणि सत्ता कोणी दिलेली आहे? तुम्ही दिलेली आहे. त्यामुळं तुमचं काम आहे यांच्याकडनं काम करून घेणं. मी दिल्लीत बसून माझे कितीही व्यक्तिगत संबंध असले तरी प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्याला रोज विचारतो का सांगा NRC कधी येणार? परिणाम काय झाला? का या देशातून घुसखोर मुद्दा संपलेला होता, लोकांनी सोडून दिलं होतं. पण आम्ही कोर्टामार्फत आदेश आणला, समाजामध्ये जागरूकता केली, 10 कोटीपेक्षा जास्त सह्या आणि मिसकॉल एकत्र केले आणि आज देशामध्ये मुद्दा बनलेला आहे. देशाचे गृहमंत्री आता म्हणतात का आम्ही घुसखोरांना बाहेर काढणार.
आता परवा त्यांनी संसदेमध्ये म्हटलं, तिकडं मालदामध्ये ममता बानो नाव माहिती आहे का? हा, तुम्ही काय म्हणता तिला आणि मी काय म्हणतो? हा, त्या मला एअरपोर्ट एक बीजेपीच्या मंत्र्याच्या घरी भेटल्या, कारण ते येतच असतं मंत्र्यांकडे. त्या मंत्र्याला त्यांनी कंप्लेंट केली की मुझे ममता बानो कहता है. मी म्हटलं मी तेव्हा म्हणत होतो, आत्ताही म्हणतो, बंगालमध्ये जाऊन सुद्धा म्हणतो ममता बानो. त्यांच्या लोकांनी काय केलं, इकडं गृहमंत्री भाषण देतात, तिकडे हिंदूंवर हमले चालू केले. म्हणजे इतकं सोपं नाहीये, पण याशिवाय हिंदुस्तान हिंदू वाचू शकत नाही. म्हणजे तुमच्याकडे परतीचा दुसरा कुठला रस्ता शिल्लक आहे का? त्यामुळे घुसखोर काढण्याशिवाय हिंदुस्तान समोर दुसरा मार्ग नाही. आर्थिक दृष्टिकोनातून पण नाही आणि कोणत्याही मार्गाने नाही. आता चला बा, बांगलादेशी खूप चांगले, त्यांचे काही लोक इथं आले म्हणून राहू द्या, असे बांगलादेशी आहे का? आम्ही नेपाळ्यांना पाठवा परत असं म्हणतो का? नाही. कारण काय, नेपाळमध्ये अशी स्थिती नाही आहे, ते आमचाच भाऊ आहे. पण बांगलादेशमध्ये आज हिंदूंची अवस्था काय? व्हिडिओ तर विसरले नाही ना, आत्ता व्हिडिओ येत होते मोबाईलवर. एक नाबालिक मुलीच्या घरामध्ये 16 जिहादी घुसले. त्या 16 जिहाद्यांनी एक 16 वर्षाच्या 15 वर्षाच्या मुलीवर मोबाईल कॅमेरा लावून आई बापाला खांबाला बांधून बलात्कार केला. 16 वर्षाची मुलगी, आई बापाला खांबाला बांधलं, कॅमेरा ऑन केला आणि सांगितलं का तुझ्यावर बलात्कार फक्त यासाठी कारण आम्ही दिलेली डेडलाईन निघून गेली, पण तुझा बाप तुमच्या परिवाराला घेऊन बांगलादेशाच्या बाहेर गेला नाही. मला सांगा, त्या 16 वर्षाच्या हिंदू मुलीचा काय अपराध आहे? फक्त एक अपराध आहे आणि तो ती हिंदू आहे. दुसरी घटना, हे सगळं तुमच्या मोबाईल मध्ये आलेलं आहे, पण हिंदूला विसरायची सवय म्हणून आठवण करून देतो. दुसरी घटना, एका घरात गेले, त्या बाईची साडी उतरवली आणि घरातल्या 6 सदस्यांना एका साडीने फाशी देऊन छताला अटकून दिलं. हिंदूंची मंदिरं तोडली, मूर्त्या तोडली. एका दिवसात शेकडो मंदिरं संपवल्याच्या बातम्या आम्ही ऐकल्या. नागपूरला घडलंय, देशात सगळीकडे चालू आहे. आणि आम्ही सांगलीमध्ये येण्याची जर वाट पाहत असेल तर पुढचा नंबर तुमचा आहे. आणि म्हणून मित्रांनो, घुसखोर बाहेर काढायचे असेल तर देशात एनआरसी कायदा आला पाहिजे. आणणार सरकार आहे, सरकारवर दबाव आम्ही आणायचा आहे. आणि जर मोदी सरकार आणू शकलं नाही ना, तर या देशात कुणीही आणू शकणार नाही. कुणी आणू शकणार? मी आजच्या या सांगलीच्या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो की आम्ही महाराष्ट्राच्या निवडणुकीत याला मुद्दा केला होता आणि त्यांनी इमानदारीमध्ये सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात निवडणूक संपली म्हणजे आश्वासन संपलं असं न करता घुसखोरांना पकडण्याचं काम चालू ठेवलेलं आहे. मी देवाभाऊचे आभार व्यक्त करतो. आज या देशामध्ये सगळ्यात जास्त संख्येने जर बांगलादेशी कुठं पकडल्या जात असतील तर महाराष्ट्रात पकडल्या जातात. महाराष्ट्रात का जास्त येत आहे? कारण या देशाला 33% टॅक्स कोण देतं? महाराष्ट्र देतो. बांगलादेशी घुसखोर ज्यावेळी सीमा पार करून भारतामध्ये येतो त्यावेळी अन्य राज्यामध्ये जाण्याचा त्याचा रेट आहे 50,000 आणि महाराष्ट्रात त्याला आणणाऱ्या एजंटचा रेट आहे 2 लाख. का? या ठिकाणी सगळं मुबलक आहे, फॅक्टऱ्यांमध्ये काम आहे, इथला माणूस सोजवळ आहे. तिकडे बंगालमध्ये जाऊन तो काय करणार? तो येतो बंगालमध्ये, आधार कार्ड बनवतो बंगालमध्ये, पण लगेच पुढची ट्रेन पकडून कुठे येतो? मुंबईमध्ये. कारण मुंबईमध्ये हे हरामखोर बसलेले आहे ना काही, ते त्यांना आश्रय देतात. तुम्हाला माहिती आहे यांचं कार्ड कसं बनतं? आमदाराला एक आता अधिकार नाहीये, काही महिन्यापूर्वी काढून घेतला, पण आमदारांनी जर एखाद्याला पत्र दिलं, खासदारांनी पत्र दिलं का या व्यक्तीचे कागदपत्र हरवलेले आहे, मी याला ओळखतो, याला आधार कार्ड दिलं पाहिजे, तर त्याला कार्ड दिलं जायचं. आता ते आमच्या मागणीमुळे बंद झालं. तुम्हाला आकडे सांगतो, मालेगाव मधल्या आमदारांनी मागच्या टर्म मध्ये म्हणजे ज्यावेळी देवाभाऊ मागच्या वेळी मुख्यमंत्री होते, एक टर्म मध्ये 35,000 लोकांना फक्त मालेगाव मध्ये पत्र दिलं होतं. किती लोकांना? तो इम्तियाज जलील माहिती आहे ना, त्या हरामखोर ओबीसीचा खासदार होता, आमदार पण होता.
त्यांनी एकट्याने एका टर्म मध्ये 17,523 लोकांना पत्र दिली. हे कायदा हे लिहून आहे, पुरावे याचे सगळे मी सांगतो तुम्हाला. बापाची खिरापत आहे, पत्र वाटू राहिल्यांना नागरिकता द्या. अहो एक एक घुसखोर या देशात विदेशी येऊ नये म्हणून सीमेवर आम्ही किती खर्च करतो. आमचे सैनिक प्राणाची आहुती देतात, बलिदान होतं, आणि इकडे तुम्ही त्यांना खिरापत वाटू राहिले. पत्र दिलं, झालं काम काय? ते बंद झालं. परंतु मित्रांनो, जर या सगळ्या संख्येवर आणायचं असेल तर सरकारने आणलं पाहिजे. मग तुम्ही आम्ही करायचं काय? मग सभा का? मग दिल्लीतच करू ना. तर तुम्ही आम्ही 5 पैकी 4 उपाय करू शकतो. काय काय करायचंय? पहिलं, याचा अभ्यास करायचा आहे. करू शकता का नाही? करू शकता का नाही? ताई तुम्ही पण करू शकता. अभ्यास करायचा आहे. दुसरं काय करायचंय? सर्च म्हणजे शोधा. शोधा म्हणजे सापडेल म्हणतात ना, शोधा म्हणजे सापडेल. कुठं शोधायचं? सिंपल आहे. तुम्ही स्वतःपासून सुरू करा. आम्ही एक अभियान चालवलं, त्याचा फार मोठा फायदा झाला. आज नाव घेऊन सांगतो, कंपनीचं नाव घेत नाही. भारतातली एक मोठी कंपनी ज्यांच्याकडे 16,000 लोक ऑफिसमध्ये काम करतात, माझे मित्र आहे. आम्ही विमानात दिल्लीहून बरोबर येत होतो. मी त्यांना म्हटलं की मी एक असं अभियान चालू केलेलं आहे ज्याच्यामध्ये तुमच्याकडे काम करणारे लोक कुठले नागरिक याची शोध तुम्ही घ्यायचा. भारत सरकार एनआरसी आणील त्यावेळी आणील, तुम्ही स्वतःच्या कंपनीमध्ये आणा. त्यांनी सुरू केलं. 1.5 महिन्यामध्ये त्यांच्या कंपनीमध्ये 160 लोक त्यांना सापडले. आणि ते लेबर नव्हती. पडाळकरजी बरेचसे लोक म्हणतात की ते मजदूर आहे. ते मजदूर नव्हते. त्या कंपनीत कोणाची सॅलरी 84,000च्या खाली नव्हती. हे सगळे ऑफिसर होते. या देशाची एक मोठी सोलर कंपनी आहे. मग मला सांगा, जर या स्तरापर्यंत लोक पोहोचलेले तुमच्या गल्लीत नाही का हो? आणि मी आकडा सांगतो ना, प्रशासनाला चॅलेंज करतो, 2.25 ते 3 लाख लोक या जिल्ह्यामध्ये आहे, तालुक्यात सुद्धा आहे. कसे शोधायचे? तुम्ही जाल, पोलिसांकडे एवढा वेळ नाहीये आणि एवढी मनुष्यबळ पण नाहीये, क्षमता पण नाहीये. मग तुम्ही कसं स्वतःपासून सुरू केलं? स्वतःच्या घरात येणारा दूधवाला असेल, भाजीपाल्यावाला असेल किंवा कुणी असेल, तो कोण माहिती घ्या. दुसरं, गल्लीमध्ये, सोसायटीमध्ये, मोहल्ल्यामध्ये, नगरमध्ये एक एक टोळी एकत्र करा. तुम्ही तर संघटित लोक आहात. हिंदू एकता आंदोलन एवढं जुनं संघटन आहे. गुरुजींचे लोक आहे, संघाचे लोक आहे, बजरंग दलवाले, सगळे हिंदू संघटन इथं आहे. तुम्ही काय करायचं? एक 5-6 लोकांची टीम बनवायची. त्याच्यात महिलेला घ्यायचं आणि महिलेला घ्यायचं आणि एक मोबाईल हातात ऑन ठेवायचा, फेसबुक किंवा युट्यूबवर लाईव्ह ठेवायचं आणि घरी जायचं, दरवाजा वाजवायचा आणि त्यांना एक एक घर कॅमेऱ्यावर विचारायचं, तुम्ही कुठून आलेले आहात, तुमचं नागरिकता दाखवा. तुम्हाला असं विचारायचा अधिकार आहे का? पहिला हा मुद्दा आहे का? अधिकार आहे. भारतीय कायद्याने तुम्ही घुसखोरांना शोधून देण्यात जर भारत सरकारला मदत केली ते एक चांगल्या नागरिकाचं लक्षण आहे. आणि यापुढे सांगलीत घोषणा करतो, जो कुणी एक बांगलादेशीला पकडून देईल त्याला मी 1,000 रुपये बक्षीस घोषित करतो. एक माणूस 1,000 रुपये. तुमच्या अभियानाला त्याची मदत होईल. तुम्ही कॅमेरा ऑन केला, त्याला विचारलं की बाबा नागरिकता दाखव, तो तुम्हाला सगळ्यात आधी काय दाखवणार? आधार कार्ड. सगळ्यात फेक डॉक्युमेंट या देशामध्ये जर काही असेल तर ते काय आहे? आधार कार्ड. इतक्या सहज मिळतं. सगळ्यात जास्त सर्व्हिस सेंटर त्यांना दिलेले, सेवा केंद्र, आणि त्यांनी बनवलेले. तुम्हाला आज इथं बसून बंगालमधून कार्ड मिळून भेटेल. इथं बसून, तुम्ही इथं बसून, मध्ये आम्ही दाखवलं होतं जयपूरमधून भेटेल. या देशातले मेजॉरिटी कार्ड बंगालमध्ये बनतात घुसखोरांचे. त्याचं कार्डला सांगायचं, आता नवीन तुम्ही जर कार्ड पाहिलं असेल, आमच्या आंदोलनाचा परिणाम आहे का भारताच्या आधार कार्डावर आता लिहून येतं, पाठीमागे एक लाईन आहे मोठ्या अक्षरात, आधार कार्ड नागरिकता डॉक्युमेंट नाही. मी अमित शहांचा धन्यवाद करतो का त्यांनी ही मागणी मान्य केली आणि आधार कार्डावर आता लिहून येतं. म्हणजे त्याने आधार कार्ड दाखवलं तर पर्याप्त आहे का? नाही. मग त्याला सांगायचं का हे आधार कार्ड कुठून इश्यू झालं, इश्यू कुठून झालं त्याच्यावरून पण तुम्हाला अंदाज येईल. दुसरं, यापेक्षा सोपा मार्ग, याला आम्ही जनता एनआरसी म्हणतो. म्हणजे सरकार आणील ती एनआरसी आणि तुम्ही कराल ती कोणती? जनता एनआरसी. तुम्ही त्यांना म्हणायचं का, सांग
जसं आपण म्हणतो ना बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, तसं त्याला म्हणायचं तुमचा अब्बू का आहे. तो काय सांगणार माहितीये का तुम्हाला? आम्ही आतापर्यंत चालवलेल्या अभियानाचा आकडा आहे, बांगलादेशी कितीही वयाचा लहाना जरी भेटला आणि त्याला तुम्ही म्हणले की अब्बू का आहे, तो सांगतो अल्लाह को प्यारा हो गया. पॅटर्न आहे हा, पॅटर्न आहे. आम्ही एक पुराव्यानिशी सांगतो. कोपरगाव शहरामध्ये, तुम्हाला कोपरगाव माहिती आहे ना, नगर जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे, तिथं हा पहिला सर्वे चालवला. त्या ठिकाणी एक ठिकाणी आमची टीम गेली, त्यांची माहिती घेतली. त्यांनी सांगितलं का अब्बू अल्लाह को प्यारे हो गए. कधी प्यारे झाले रे? त्याला पुढचा प्रश्न विचारायचा, कधी? त्यांनी सांगितलं 1992 जानेवारी 92 मध्ये गेले म्हणे. अच्छा, मग मुसलमान मेल्यानंतर काय होतं? त्याचं काय होतं? त्याला दफन करतं ना. भारतात नियम आहे, दफन केल्यानंतर त्या स्मशानभूमीमध्ये रजिस्टर असतं, त्या रजिस्टरमध्ये एंट्री करावी लागते आणि त्या समितीला त्या नावांना स्थानिक स्वराज्य संस्था, ती ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका जी काय असेल तिच्याकडे एंट्री करावी लागते. आमच्या टीमनी म्हणलं ठीक आहे कल फिर आते हैं, आणि आमच्या झारखंड मधल्या टीमला सांगितलं, ओडिसाच्या टीमला सांगितलं का राहुल केलामध्ये याचे वडील 92 मध्ये वारले असं हा म्हणतो. आमची टीम दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीच्या टीमकडे गेली त्यांच्या, आणि त्यांना सांगितलं अरे हे असं असं एक माणूस इतक्या साली मेलेला आहे, जरा नाव मिळतं का पा. 92 पण मिळालं नाही, 93 पण मिळालं नाही, 91 पण मिळालं नाही. सगळे व्हॉट्सअप फोटो घेतले, मागवले. आमची टीम दुसऱ्या दिवशी त्याच्या घरावर गेली, खडखड वाजवलं. ज्यांनी घरानी खोली भाड्याने दिली होती तो मालक आला आणि त्यांनी सांगितलं हा रात्रीपासून दिसत नाहीये, पळून गेला वाटतं. एक बांगलादेशी कमी झाला का नाही? तो तिथून तर पळाला ना. त्याच्या बापा म्हणजे त्यांना आज इतकी हिंमत आलेली आहे का आमच्या केसालाही धक्का लागू शकत नाही असं ज्यांना वाटतं. तुम्ही गेल्यानंतर जर ते सांगली सोडित असतील, देश सोडतील का नाही सोडून द्या, सांगली सोडित असतील तरी सुद्धा तो एक पाऊल मागे सरकला का नाही? तुमचा विजय आहे का नाही? एवढं करू शकता का नाही? एवढं करा. याला म्हणतात सर्च. समजा तो पक्का इथलाच आहे, बाहेरचा नाहीये, सोडून द्या, त्याला तुम्ही ग्रीन कलर देऊन टाका. तो जर सस्पेक्टेड वाटला त्याला येलो कलर द्या, पिवळा कलर द्या. आणि जर तो काही साबित करू शकला नाही तर तुम्ही त्याला फक्त लाल कलर, त्याच्या नावासमोर लाल कलर द्या. याला म्हणतात, पहिलं मी सांगितलं स्टडी, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं सर्च, आणि याला म्हणतात डिटेक्ट. म्हणजे डिटेक्ट म्हणजे त्याला तुम्ही चिन्हित करणं. चिन्हित करण्यापर्यंत तुम्हाला कायदा थांबवतो का हो? मग याच्या पुढचं एक काम आहे ते तुम्ही करू शकता, आणि ते काम आहे डिलीट. त्याचं नाव 2 ठिकाणाहून डिलीट करायचंय. एक आहे मतदार यादीतून. यांची सगळ्यात मोठी ताकद काय? काय ताकद आहे मुसलमानांची? सगळ्यात मोठी ताकद काय? एक गठ्ठा मतदान. आणि त्या एक गठ्ठा मतदानासाठी लालची नेते त्यांना वाचवतात ना, जावयापेक्षा जास्त सांभाळतात. आणि म्हणून आणि विदेशी नागरिकाला मतदान द्यायचा अधिकार आहे का? नाहीये. त्यामुळे जसाही सस्पेक्टेड तो पक्का होऊ नये, तुम्ही आपत्ती करू शकता, ऑब्जेक्शन घेऊ शकता. प्रत्येक निवडणुकीच्या साठी मतदार यादी निघती, तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता का नाही? फक्त जय भवानी जय शिवाजीनी होणार नाही, फक्त भाषणाने होणार नाही, फक्त निवडणुकीने होणार नाही, फक्त आमदार निवडून दिल्याने होणार नाही, फक्त सरकार बनल्याने होणार नाही. तुम्हाला जमिनीवर काम करावं लागणार. जर तुम्ही हे घुसखोर पळवले तर पुढच्या निवडणुकीत तुम्हाला मत मागायला घरी जावं लागणार नाही. म्हणून आमदारांनी, ग्रामपंचायत सदस्यांनी, नगरपालिकेच्या सदस्यांनी सुद्धा त्यांच्या मतदार यादीतले घुसखोर काढले पाहिजे. आणि ते काढो ना काढो, तुम्ही काढणार का नाही? पाठीमागं काढणार का नाही? आणि म्हणून सर्च, डिटेक्ट, डिलीट. डिलीट मध्ये काय? मतदार यादीतून नाव. आणि दुसरी डिलीट आहे नागरिकता यादीतून नाव, ज्याला NRC म्हणतात. मग ते करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, तहसीलदाराला नाही, इथल्या स्थानिक अधिकाऱ्याला नाहीये. पण ज्यावेळी ते सस्पेक्टेड नाव तुम्ही आमच्याकडे द्याल, आम्ही सरकार दरबारी त्याचा फॉलोअप करू. आणि डिपोर्ट होण्याच्या आधी एक त्याची अवस्था आहे, ती आहे डिटेन्शन. तुम्हाला माहिती आहे भारतात आणि आता महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी डिटेन्शन कॅम्प बनवलेले आहे. लवकरच ही व्यवस्था चालू होणार आहे.
त्याची सुरुवात भारतातल्या दुसऱ्या शहरातून होण्याऐवजी कुठून झाली पाहिजे? सांगलीमध्ये डिटेन्शन कॅम्प बनवायचा असेल तर कुणी जमीन द्यायला तयार आहे का तात्पुरतं? ते बा त्यांनी हात वर केला, उभे राहा, टाळी वाजवा. उद्धव पाटील, वाह उद्धव पाटीलजी, धन्यवाद तुमचा, धारकरी आहे. तर हे केल्याने होत आहे रे. जर मी सांगितलं नसतं तर त्यांनी हातवर केला असतं का? नाही. म्हणून मी फक्त तुम्ही काय करायचं एवढं तुम्हाला सांगायला आलेलो आहे. मित्रांनो, हे करा, सुरू करा. हा आजचा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्ताचा दिवस आहे. आज तुम्ही संकल्प घ्या का या आपण घेणार आहे, शेवट शपथ घेणार आहे का आपण आमच्या एरियामध्ये घुसखोर आहे का नाही ही शोध मोहीम घ्यायची. त्या शोध मोहिमेमध्ये आणि कॅमेरा ऑन ठेवायचं, लक्षात ठेवा. जर कॅमेरा ऑन नसल तर त्यांना कांगावा करायचा चान्स मिळणार आणि मग म्हणणार आमची मॉब लिंचिंग झाली, आमच्या घरी भिडे गुरुजींचे इतके आतंकवादी आले होते, त्यांनी आमच्या मुसलमानाला मारलं. म्हणणार का नाही? म्हणणार ना. धारकरी, मी म्हणतो या देशात सगळ्यात सज्जन हिंदू कार्यकर्ता जर कोणी असेल ना तर तो धारकरी. आणि त्यांनी ज्या दिवशी आतंकवादी व्हायचं ठरवलं ना त्या दिवशी कुणी वाचणार नाही. पण आपल्याला तिकडे आता जायचं नाही. आपण कॅमेरा ऑन करून हे सर्च ऑपरेशन चालवा, सोसायटीत चालवा. सोसायटी आहे का सांगलीमध्ये? अपार्टमेंट्स आहे. सांगली अपार्टमेंट आहे दिल्लीमध्ये, माहिती आहे तुम्हाला? दिल्लीमध्ये सांगली अपार्टमेंट आहे, त्यावेळी बनलेली आहे. तर तुम्ही अभियान चालवा, नावं डिटेक्ट करा, डिलीट करायचं अभियान चालवा. ज्या दिवशी तुम्ही असं करायला सुरुवात कराल, चोराच्या मनात काय असतं? चांदणं. त्या दिवशी इथून पळायला सुरुवात होईल. ही पळायला सुरुवात झाली का तुम्ही समजा की आता आंदोलन यशस्वीतेच्या दिशेने जाईल. आणि मी राजांचं अभिनंदन करतो, धन्यवाद करतो आणि वचन देतो, आज तुमच्या संघटनेने हे अभियान जे हातात घ्यायचं ठरवलेलं आहे त्याला सुरेश चव्हाणकेचं 100% तन मन धनाने समर्थन राहील. मी दिल्लीत असलो तरी एक कॉल आणि एक मेसेजवर अवेलेबल असतो, त्यांना माहिती आहे. आणि म्हणून तुम्ही अभियान सुरू करा. आजचा मुहूर्ताचा दिवस आहे. आज सुरू झालेलं अभियान अपयशी होत नाही. सरकारलाही जायचंय, वाचण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये, हिंदूंकडे दुसरा काही रस्ता नाहीये. म्हणून याची मागणी करत राहा आणि आपल्या ठिकाणी या अभियानाला चालवा. आता जरा औरंगजेबाचा विषय घेतलाच पाहिजे असं मला जरा सगळ्यांनी म्हटलं होतं. मला एक सांगावं, तुम्हाला कोणी जो औरंगजेब समर्थक भेटतो ना, तुम्हाला विधानसभेत तो भेटत असेल, अबू आझमी. त्या अबू आझमीला मी एकदा इंटरव्ह्यू केला आणि त्याला म्हटलं की तू सून हिंदू केली. तुम्हाला माहिती ना अबू आझमीची सून हिंदू आहे. काय नाव आहे तिचं? आयशा टाकिया, हिरोईन होती. तो म्हणला मैं तो सेकुलर आदमी हूं, मेरे बेटे ने कहा कि हिंदू लड़की से शादी करनी है. तो मैंने कहा ठीक है कर दो. तो म्हटलं तुला मुलगी पण आहे ना, मग सेक्युलरिझम दाखव ना, तुझी मुलगी हिंदूला दे, मी देतो मुलगा चांगला शोधून. कॅमेऱ्यावर म्हणलेलं हे अवेलेबल आहे. तो तुम्हाला भेटेल विधानसभेत. त्याला हे सांगा, तू तुझ्या मुलाचं नाव औरंगजेब का नाही ठेवलं? तुम्हाला कोण दिसतं का औरंगजेब नाव ठेवलेलं? दिसतं कोणाचं नाव औरंगजेब आहे? आपल्याकडे तर नक्कीच नाहीये. तिकडे नाही, उत्तर भारतातही मिळत नाही. एखादं अपवाद सोडून द्या. म्हणजे औरंगजेब म्हणून तुम्ही मुलाचं नाव ठेवित नाही, पण तुम्हाला औरंगजेब बादशाह म्हणून थडगं पाहिजे. का नाही ठेवतो? काय केलं औरंगजेबानी ज्याच्या म्हणून कुणी मुसलमान आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवत नाही? का? सख्या बापाला त्यांनी जेलमध्ये टाकलं, मरेपर्यंत जेलमध्ये टाकलं. त्याला पाणी सुद्धा देत नव्हतं शहाजहा. आणि म्हणून शहाजहा म्हणतो, अरे औरंगजेब तेरे से तो काफिर हिंदू अच्छे है, तू जीते जागते बाप को पानी नहीं दे रहा है, वो मर चुके अपने पुरखों को प्रतिवर्ष 15 दिन श्राद्ध करके पानी और अन्न देते हैं. म्हणून मुसलमान कुणी औरंगजेब नाव ठेवत नाही. म्हणजे मुलगा औरंगजेब नाव. तुम्हाला अशी कुणी बहीण भेटली का जी म्हणाल नाही माझ्या भावाचं नाव औरंगजेब पाहिजे? आहे का कोणी? विचारा, ज्या महिला तुम्हाला अशा भेटतील. नाही का? बहिणीचं लग्न होऊ दिलं नाही. का नाही होऊ दिलं? स्वतः भोग घेतला.
मग अशी बहीण कोणाला औरंगजेब भाऊ नाही पाहिजे, पण औरंगजेबाचं थडकं पाहिजे. मग कुणी माणसाला विचारा की तुझ्या भावाचं नाव औरंगजेब ठेवणार का, तर भाऊ सुद्धा काय म्हणतो, नाही. का? दारा शेखो नावाचा भाऊ होता, तसे तर अजूनही भाऊ होते, पण दारा शेखोची हत्या केली. कोणी केली? औरंगजेबाने. म्हणजे भाऊ सुद्धा कोणाला औरंगजेब नको, मुलगा नको. मुलांना विचारा, बापाचं नाव बदलायचं का? लई तुझा बाप औरंगजेब औरंगजेब करायला, बापाचं नाव बदलायचं का? जरा औरंगजेब ठेव तुझ्या बापाचं नाव. तर औरंग्याचे दोन्ही मुलं, छावा पाहिला असेल ना आजकाल, आपण इतिहास वाचत नाही, चला पिक्चर मधून माहित झालं. औरंग्याच्या विरुद्ध त्याच्या मुलांनीच विद्रोह केलेला होता की अरे तू मरतच नाहीये, आम्ही तर म्हातारे होऊन गेलो, आम्हाला कधी गादी भेटणार. म्हणून त्याचे मुलं मराठ्यांची संगतमत करायला आले, तिकडे राजपुतांशी संगतमत करायला गेले. औरंग्या मरतानी म्हणला की मी सगळ्यांची दुश्मनी घेतली, माझ्या बरोबर शेवटीला कोणी नाहीये. म्हणजे रिवाइंड करतो का, तुम्ही कोणाला बापाला विचारलं का मुलाचं नाव औरंगजेब ठेवायचं, तर तो नाही म्हणतो. बहिणीला विचारलं भावाचं ठेवायचं का, नाही म्हणतो. एखाद्या मुलाला विचारलं का भावाचं नाव औरंगजेब ठेवायचं का, तो नाही म्हणतो. एखाद्याला विचारलं बापाचं बदलायचं, तर तो नाही म्हणतो. तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये औरंगजेब नाही पाहिजे, पण हिंदुस्थानच्या पुण्य पावन धरतीमध्ये तुम्हाला त्याचं मळ पुरलेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही दोगले आहात, गद्दार आहात, नमक हराम आहात, यासाठी दुसरा पुरावा नाही पाहिजे. आपण असं करीत नाही. आपण फक्त मीडियावरच्या डिबेट पाहतो. गल्लीतला औरंगजेब आपल्याला, गल्लीतला औरंगजेबाचा समर्थक माहित नाही, हे विचारलं पाहिजे. आणि या सगळ्यांना आजकाल संभाजी महाराजांच्या विषयावर बरंच काही बोललं जात आहे, फार काही बोलत नाही. संभाजी महाराजांवर एक कविता आपण सगळ्यांनी खूप ऐकलेली आहे. ती न म्हणता मला एक कविता कोणीतरी फॉरवर्ड केली होती. आज संभाजी महाराजांबद्दल फक्त तेवढा काही वळी सांगतो. काय? मुंडके उडवले तरी चालल, पण मान कुणा पुढं वाकणार नाही. डोळे काढले तरी चालल, पण नजर कुणा पुढं झुकणार नाही. जीभ कापली तरी चालल, पण प्राणाची भीक कुणापुढं मागणार नाही. हात कापले तरी चालल, पण हात कोणापुढं पसरणार नाही. पाय तोडले तरी चालल, पण शत्रूचा आधार घेणार नाही. गर्व नाही, माज आहे आम्हाला, आम्ही महाराष्ट्राच्या मातीचे आहोत. यापेक्षा संभाजी महाराजांबद्दल आम्हाला काही म्हणायचं. अरे तुमचा तो बापाचा बाप औरंग्या म्हणतो की संभाजी सारखा जर मला पुत्र असता तर मी सगळ्या वसुंधरेवर राज्य केलं असतं, सगळ्या पृथ्वीवर केलं असतं. अशा राजाचे आम्ही पुत्र, आणि आपण त्यांच्याशी भांडताना कुतर्काला उत्तर देत बसतो. आपण मोठ्या हिमतीने अशा लोकांना उत्तर दिलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या भूमीमध्ये औरंगजेबाची कबर, माझं याच्यात दोन मत आहे. जरा तुमचंही मत मी घेतो, आमदार साहेब आणि माझे आमदार तुमचंही घेतो. मला कधी कधी असं वाटतं का औरंग्याची कबर ही लादेन सारखी उचलून समुद्रात टाकून द्यावी. पण कधी कधी असं वाटतं का आम्हीच मारला, जसं अफजल खानाला मारलं तर महाराज ते करू शकले असते का नाही? हो, करू शकले असते. पण त्यांनी का गाडलं तिथं, का गाडू दिलं? ते दयाबिया दाखवायला नव्हतं गाडलं. ते का दाखलं होतं का लाखाची सेना घेऊन येणाऱ्याला सुद्धा मराठे काय करतात, इथं गाडतात. याचा सबूत दाखवण्यासाठी ते त्याला गाडून ठेवलेलं आहे. आणि म्हणून कधी कधी असं वाटतं का औरंग्याला ठेवला पाहिजे. पण कसा ठेवला पाहिजे? आता हे सगळे लोक म्हणतात ना कबर तोडायची. हे बेकायदेशीर नाहीये आमदार साहेब, हे कायदेशीर आहे. कसं? कुणी माणसाच्या बरोबर, मेलेल्या माणसाबरोबर काय व्यवहार केला पाहिजे हे कसं ठरतं? सांगा, कसं ठरतं? काही पत्रकार मित्र बसलेले, कसं ठरतं? त्याची विल, त्यांनी मृत्यूपत्रामध्ये काय लिहिलेलं आहे त्याच्यावर ठरतं का नाही? बरोबर ना? का एखादा माणूस मेल्यानंतर त्याच्याबद्दल, त्याच्या संपत्तीबद्दल काय केलं जायचं हे त्याच्या मृत्यूपत्रावर ठरतं. औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलेलं आहे का माझी पक्की कबर बनवू नका. इस्लाम मध्ये पक्की कबर बनवणं अपराध आहे. मग ती मातीमध्ये, जमिनीच्या खाली ती असली पाहिजे आणि माती पाहिजे. माती, तिथं एकही सिमेंटचा खडा, दगड, इथं तर संगम मार्बल लावलेला आहे आणि त्याच्यावर एवढा मोठा खर्च होतोय.
मग औरंगजेबाची कबर जर तोडण्यासाठी शिंदे जात असतील तर ते कायद्याने चूक आहे का हो? नाही, ते कोणाची इच्छा पूर्ण करू राहिले. मग आता औरंगजेबाची कबर तोडणं खरं म्हणजे पहिलं काम कोणाचं आहे? ज्यांना औरंगजेबाचा फार पुळका आहे, पण त्यांच्याच्यानी ती तुटत नाही म्हणून मर्दानगीचं काम शिंदे करायला जात असतील तर ते कायद्याने चूक नाही. मी वकिली पण केलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला कायद्याने पण सांगतो. आणि समजा हा अपराध जरी असल तरी काय करणार हो तुम्ही? काय करणार? करणार का नाही? हिंमत नाही दिसत आहे. अरे औरंग्याच्या कबरीला काढायचं पुण्याचं काम करणार का नाही? कोण कोण करणार? सांगलीवाल्यांकडनं हेच अपेक्षित आहे आणि म्हणूनच सांगलीला आलेलो एवढ्या लांबून. मित्रांनो, यामध्ये सुद्धा आपल्याला उतरलं पाहिजे. मग अजून आपण काय केलं? या विषयावर काम केलं पाहिजे. आता सांगितलं यांनी, मी सगळ्या जातीचा आहे. तुम्हाला माहिती आहे आज आपल्यामध्ये जातीयवाद लावला जातोय, वेगवेगळ्या कारणांनी लावला जातोय. पण या सगळ्यामध्ये जातीयवादाचं राजकारण करताना सगळ्यात जास्त मोठं नाव कोणाचं वापरलं जातं? बाबासाहेब आंबेडकरांचं. मी थोड्या वेळापूर्वी त्यांचं पाकिस्तान बद्दल उदाहरण दिलं होतं. बाबासाहेबांनी इस्लाम बद्दल पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचे 16 पानं फार महत्वाची आहे. मी तुम्हाला अपील करतो, त्या पुस्तकातले 16 पानांना मराठीत सुद्धा ते उपलब्ध आहे, इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे, हिंदीत उपलब्ध आहे. इस्लाम मुसलमान बद्दल बाबासाहेबांनी काय म्हणलेलं आहे त्याचा तर विरोध होऊ शकतो का? सावरकरांनी काय म्हणलं विरोध होईल, हेडगेवारांनी काय म्हणलं विरोध होईल, सुरेश चव्हाणकेंनी काय म्हणलं विरोध होईल, शिंदेंनी काय म्हणलं विरोध होईल. बाबासाहेबांनी इस्लाम बद्दल आणि मुसलमानांबद्दल जे लिहिलेलं आहे त्याचा विरोध करण्याची हिंमत आहे का यांच्यात? नाही. मग बाबासाहेबांनी जे म्हणलेलं आहे त्याचे झेरॉक्स काढा आणि ते वाटा. त्यांनी म्हणलेलं आहे का हा जो भाईचारा ज्याला तुम्ही म्हणतात ना, तो भाईचारा इस्लाम मध्ये गैर मुसलमानासाठी नाही. म्हणजे हिंदूंसाठी आहे का? नाही. हिंदू हे त्यांच्यासाठी फक्त काफिर आहे आणि काफिराला एकच सजा आहे. काफिराबद्दल काय केलं जाऊ शकतं तर काय केलं जाऊ शकतं? त्याची संपत्ती लुटल्या जाऊ शकते, त्याच्या मुलाबाळांचा बलात्कार होऊ शकतो आणि त्याची हत्या करणं सगळ्यात मोठं काम आहे. कोणी लिहिलं? कुणी बोलायचंय? कुणी? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मी पत्रकारांना सांगतो, मित्रांनो तुम्ही आमचे भाऊबंद आहात, याच्यावर रिसर्च करा, लेख मालिका काढा. बाबासाहेबांनी इस्लामला काय म्हणलं तुम्ही म्हणू नका. कायद्याने चूक आहे का? नाही. तुम्ही लिहू शकता, पुस्तकाला कोट करतात, या पानावर इथपासून इथपर्यंत असं असं म्हणलेलं आहे, पाठवा. तुम्हाला कोणी पोलीसवाला सुद्धा म्हणू शकत नाही का तुम्ही शांतता भंग करणारा व्हॉट्सअप फॉरवर्ड करतात. अरे बाबासाहेबांच्या पुस्तकातलं आहे. हे केलं पाहिजे आणि हे करण्याचं काम तुम्ही जर सांगलीतून सुरू केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात तरी ते वाढेल आणि महाराष्ट्र करतो ते देशामध्ये केलं जातं असा इतिहास. अजून एक आकडे देऊ इच्छितो, कारण मी पत्रकार आहे त्यामुळे मला आकडे देण्यात जरा मजा येते. सगळे म्हणते औरंगजेब तर बादशाह होता हो, त्यांनी या देशावर राज्य केलं, त्यांनी तर इतकं GDP होती त्याच्या काळामध्ये आणि महिमा मंडन मुघलांचा केला जातो. एकूण मुघलांचा 100 वर्षाचा काळ हाच हिंदुस्थानचा मध्ययुगीन इतिहास असं म्हणलं जातं. हाच हिंदुस्थानचा सुवर्णकाळ असं म्हणलं जातं. हाच लॉंग सर्विंग बादशाह असं म्हणलं जातं. खरं म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानावर मुघलांचं मुसलमानांचं कधीही राज्य नव्हतं, कधीच नव्हतं. मालवा कधीच नव्हता गुलाम, मेवाड कधीच गुलाम नव्हता. महाराष्ट्र होता का? नव्हता. दक्षिण विजयनगर होतं का? नव्हतं. हिंदुस्थानातल्या फक्त 29% भागावर, कारण त्यावेळी हिंदुस्थान तर आजचा अफगाणिस्तान, आजचा पाकिस्तान, आजचा बांगलादेश पण होता, फक्त 19% त्याला बादशाह म्हणलं जातं. मग मी तुम्हाला काही नावं सांगतो. हिंदुस्थानात लॉंग सर्विंग जास्तीत जास्त काळापर्यंत राहिलेले काही वंश सांगतो तुम्हाला. जरासंधाचा वंश माहितीये? जरासंध नाव ऐकलं असेल ना. जरासंधाचे 22 राजे झाले. त्यांनी 1006 वर्ष राज्य केलं. कोण? 5 प्रबोध वंशाचे 138 वर्ष, 10 शेषु नागो वंशाचे 360 वर्ष, 9 नंदो वर्षाचे 100 वर्ष, 12
मौर्य राजे झाले, त्यांनी 316 वर्ष राज्य केलं. 10 शुंग पण आपले हिंदू माहिती आहे ना, तुम्ही पुराण जर वाचित असाल, कथा वाचत असाल, त्यात हे सगळे नावं येतात. 10 राजांनी 300 वर्ष राज्य केलं. 4 कनव म्हणतात मराठीमध्ये, त्यांनी 85 वर्ष राज्य केलं. 33 आंध्रांनी 506 वर्ष राज्य केलं. गुप्त राज्य होतं आपल्याकडे, गुप्त वंश म्हणतात त्याला, त्यांनी 245 वर्ष राज्य केलं. हे सगळे औरंगजेबा मुघलांपेक्षा, तुर्कांपेक्षा, अफगाणी, इराणींचे जरी जोडले तरी त्यापेक्षा जास्त आहे का नाही? आहे. पण आपल्याकडे महिमा मंडन कोणाचं केलं जातं? फक्त मुघलांचं. आणि म्हणून या देशामध्ये इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे. आणि मी आमदारांना रिक्वेस्ट करतो का आता जे अधिवेशन सुरू होईल त्यात तुम्ही किमान महाराष्ट्राच्या इतिहासाचं पुनर्लेखनाची मागणी करा आणि खरा इतिहास महाराष्ट्राच्या पोरांना माहीत झाला पाहिजे. आम्ही देशात ही मागणी करतोय. आता राणा सांगाजींचं चालू आहे ना वाद, त्याच्या निमित्त त्या परिवाराच्या ज्या खासदार महिला आहेत त्यांनी ही मागणी ऑलरेडी लोकसभेमध्ये केलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, हे जर आपण केलं नाही तर भाषणांनी देश वाचणार नाही. भाषणांनी प्रेरणा तुम्ही देऊ शकाल कोणाला? गाडीत डिझेल टाकल्याने गाडी चालत नाही. त्याच्यावर ड्रायव्हर बसून इंजिन स्टार्ट करून स्टेरिंग धरून कुणी बसवला जातो त्यावेळी गाडी चालते. फक्त डिझेलनी चालते का हो? नाही. हे खरं आहे का ड्रायव्हर असेल तर डिझेल पाहिजे, पण भाषणाने डिझेल मिळतं, पेट्रोल मिळतं, बॅटरी चार्ज होते. पण जर त्याच्यावर ड्रायव्हिंग सीटवर कोणाला बसवून जर तुम्ही दिशेने गाडी नाही चालवली तर तुमचा रथ भारत मातेचा कुठल्या लक्ष्यापर्यंत पोहोचल का हो? नाही. म्हणून आज ऍक्शन प्लॅन सह काम. सध्या हिंदू हा आयसीयू मध्ये आहे आणि ज्यावेळी तो आयसीयू मध्ये असतो त्यावेळी आता त्याची दाढी करा, कटिंग करा, नख काढा, त्याच्या कपड्याला इस्त्री करा असं कोणी म्हणतं का हो? नाही. आधी काय म्हणतं? त्याला आयसीयूतून बाहेर काढा. आणि म्हणून फक्त काही दशकामध्ये हा हिंदू संपणार आहे. लोक म्हणतात तुम्ही खोटं बोलता हो, 25 वर्षांनी तर अल्पसंख्याक होणार आहे. आम्हाला ज्यावेळी गणित शिकायला सुरुवात केलं ना त्यावेळी दुसरीला एक गोष्ट विचारल्या जायची. काय गोष्ट होती? तुम्ही पण नक्की विचारली असेल तुम्हाला. शिक्षक म्हणायचे एका झाडावर 100 पक्षी आहे आणि एक शिकारी आला, त्यांनी गोळी चालवली, एक पक्षी मेला, तर त्या झाडावर किती पक्षी शिल्लक राहिले? आम्ही उत्तर द्यायचो लहानपणी 99 राहिले, कारण आम्हाला फक्त गणित समजायचं. 100 मधून एक गेला म्हणजे राहिले किती? 99. पण खरं म्हणजे किती राहिले? एक पण नाही. हिंदू संपायची गरज नाही. अफगाणिस्तानामध्ये 70% हिंदू संपायला 550 वर्ष लागले आणि 30% हिंदू संपायला 15 वर्ष फक्त लागले. ठीक आहे ना? त्यामुळं तुम्हाला वाटत असेल का रे आत्ता शिकतं 50% होणार आहे आपण 49%, तरी पण आपण इतके राहणार आहे? नाही. या 100च्या आकड्याला लक्षात ठेवा. आणि म्हणून मित्रांनो, 2 मागण्या पुन्हा रिमाइंड करतो. एक, या देशामध्ये हिंदू वाचवायचा असेल तर पहिलं जनसंख्या नियंत्रण. म्हणजे कोणाची जनसंख्या? म्हणून त्या कायद्याचं नाव काय? मुस्लिम जनसंख्या नियंत्रण कायदा आला पाहिजे. आणि दुसरी, या देशातून 10 कोटी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी NRC नावाचा कायदा आला पाहिजे. आणि हे आणण्याचं काम करणार आहे सरकार आणि जनता. NRC म्हणजे या गावातले घुसखोर शोधायचं काम करणार आहे आम्ही. कोण? मला वाटतं तुमच्याकडनं आता शपथ घ्यावी लागणार आहे. नुसतं आम्ही म्हणून सोडून नाही देणार. मी असा मोकळा येऊन जात नाही, वचनात बांधून घेतो. त्यामुळे उभे राहा आणि आधी जरा मोबाईल काढा. तुमच्या मोबाईलवर एक नंबर डायल करा. या देशातून घुसखोर बाहेर काढण्यासाठी आम्ही सरकारला किती समर्थन आम्हाला आहे हे दाखवतो. त्याच्यासाठी एक मिस कॉल नंबर आहे 9209, म्हणजे मराठीत सांगतो 9209. 9209 झालं. 204 म्हणजे 204. स्पीकर फोन ऑन करून डायल करा सगळे. काही लोकांना डायव्हर्टचा येत असेल, काहींना माझा आवाज येत असेल. तुमचा मिस कॉल पोहोचलेला आहे आणि या देशातून घुसखोर बाहेर काढण्यासाठी तुम्ही समर्थन दिले याबद्दल धन्यवाद. पण आता असं सोडून जाणार नाही. उजवा हात पुढे करायचा आहे सगळ्यांनी. ते खिडकीतून पाहू राहिले त्यांनी सुद्धा.
आणि पोलीसवाले सुद्धा माझ्या या शपथमध्ये शपथ घेतात, कारण मी काय माझ्यासाठी काही मागत नाही, तुमचे मुलं बाळ सुरक्षित राहावे यासाठी मागतो. ही अनकॉन्स्टिट्युशनल नाही. हात पुढे करा, म्हणा आम्ही सांगलीचे हिंदू शपथ घेतो, वचन देतो, संकल्प करतो, या देशातून, या शहरातून, या राज्यातून प्रत्येक घुसखोराला बाहेर काढण्यासाठी मी साम दाम दंड भेद काहीही करील, पण या संकल्पाला पूर्ण करील व माझ्या प्रेमप्रिय राष्ट्रधर्माला कोणत्याही किमतीवर वाचवील. माझा हा संकल्प, आवाज वाढून बोलायचं, माझा हा संकल्प पूर्ण व्हावा, फलित व्हावा, यासाठी आमची ग्रामदेवता, आमची कुलदेवता, आमचे गुरुजन, आमचे गौरवशाली पूर्वज आम्हाला शक्ती देव, आशीर्वाद देव. आता 3 वेळा म्हणायचं, जय देव, विजय देव, विजय देव, विजय देव. आता हात वर करून भारत माता की वंदे वंदे. आता मी म्हणाल एनआरसी कायदा, तुम्ही म्हणायचं आलाच पाहिजे. एनआरसी कायदा, एनआरसी कायदा. धन्यवाद. आज मी विषय मांडला, तुम्ही शांतीने ऐकला. काही कटू शब्दांचा मी वापर केला असेल तरी मी ते परत घेणार नाही, कारण त्यांना ऐकवण्यासाठीच बोललो.